नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। गणेश उत्सव के उपलक्ष्य में पुलिस उपायुक्त ट्रैफिक थाने शहर इनके ओर से डोंबिवली शहर ट्रैफिक विभाग के हद्दी में ट्रैफिक जाम नहीं होने के लिए बड़े बदलाव किए गए। वाहन चालकों को डोंबिवली वाहतूक विभाग के वरिष्ठ पुलिस निरीक्षक गिरीश बने साहब ने किया आह्वान। डोंबिवली शहर वासियों को गणेश बाप्पा की दी शुभकामनाएं। आइए देखते हैं। नमस्कार, मी गिरीश गणपत बने, डोंबिवली वाहतूक उपविभाग। दिनांक 7 सप्टेंबर ते दिनांक 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव सण हा सर्वत्र उत्साहाने आनंदाने साजरा होणार आहे। या कालावधीमध्ये कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीमध्ये काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री आशुतोष डुमरे सर, माननीय सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री पंकज शिरसाट सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली काही बदल करण्यात आलेले आहेत। त्या बदलाबाबतची मी थोडक्यात माहिती आपणास इथे देऊ इच्छितो। या संदर्भात नोटिफिकेशन माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशाने जारी करण्यात आलेला आहे। हे बदल जे आहेत हे असे आहेत। चोळेगाव तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते। या ठिकाणी हनुमान मंदिरकडून बंदिश पलीकडे जी वाहनं येतात याकरता या वाहनांना आम्ही हनुमान मंदिर येथे प्रवेश बंद केलेला आहे आणि ही वाहने पर्यायी मार्गाने मसोबा चौक 90 फीट रोड मार्गे पुढे इच्छित स्थळी जाऊ शकतील। यानंतर मोठागाव रेती बंदर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होते। या ठिकाणी ठाणे मुंबई येथून माणकोली मोठागाव ब्रिजवरनं मोठागाव डोंबिवली पश्चिम येथे जी वाहनं येतात या वाहनांना आम्ही माणकोली अंजूर दिवेगाव लोढाधाम येथे प्रवेश बंद केलेला आहे। ही वाहने देखील अंजूर फाटा रांजनोली भिवंडी बायपास मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील। यानंतर कल्याण अंबरनाथ बदलापूर नवी मुंबई येथून मोठागाव ब्रिज मार्गे माणकोलीकडे जी वाहनं येतात त्यांना आम्ही पत्रीपूल टाटा नाका सुयोग हॉटेल DNS बँक मानपाडा चौक गरडा सर्कल येथे प्रवेश बंद केलेला आहे। ही वाहने शिळपाटा अथवा दुर्गाडी चौक येथून ते पर्यायी मार्गाने जाऊ शकतील। यानंतर ठाकुर्ली व डोंबिवली पूर्वेकडून मोठेगाव ब्रिज मार्गे माणकोलीकडे जी वाहनं येतात त्यांना आम्ही कोपर ब्रिज आणि ठाकुर्ली ब्रिज या ठिकाणी आम्ही प्रवेश बंद केलेला आहे आणि वाहनं देखील शिळपाटा मार्गे अथवा दुर्गाडी चौक कल्याण येथून ते इच्छित स्थळी जाऊ शकतील। यानंतर डोंबिवली पश्चिमेकडून मोठागाव ब्रिज मार्गे माणकोलीकडे जी वाहनं येतात त्यांना मोठागाव ब्रिज येथे आम्ही प्रवेश बंद केलेला आहे आणि सदरची वाहने शिळपाटा व दुर्गाडी चौक येथून इच्छित स्थळी जाऊ शकतील। हे दोन्ही जे बदल केलेले आहेत हे बदल 1.5 दिवस दिनांक 8 सप्टेंबर, 5 दिवसाचं विसर्जन दिनांक 11 सप्टेंबर, गौरी विसर्जन दिनांक 12 सप्टेंबर, 7 दिवसाचं गणपती विसर्जन दिनांक 13 सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी दिनांक 17 सप्टेंबर या दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून ते गणपती विसर्जन संपेपर्यंत हा बदल अंमलात राहणार आहे। यानंतर मोठागाव रेतीबंदर या खाडीसाठी होणारे विसर्जन करताच आम्ही टंडन रोडने म्हाळगी चौक येथून जी वाहनं 4 रस्त्याकडे येतात त्यांना आम्ही म्हाळगी चौक येथे प्रवेश बंद केलेला आहे आणि या वाहनांना पर्यायी मार्ग दत्तनगर येथून ते पुढे प्रवास करू इच्छित शकतील। हा बदल फक्त आम्ही 11व्या दिवशी दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1500 वाजल्यापासून ते गणपती विसर्जन होईपर्यंत हा बदल अंमलात राहणार आहे। हे बदल जे करण्यात आलेले आहेत त्यामुळे कुठे वाहतूक कोंडी होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेणार आहोत। सर्व गणेश भक्तांना नागरिकांना विनंती करण्यात येते की कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावं। हा सण आनंदाने उत्साहाने कायद्याचे पालन करून आपण पार पाडू। जय हिंद, जय महाराष्ट्र।